26 डिसेंबरला पाकिस्तानमध्ये 12 कार्गो आणि प्रायव्हेट विमानं घुसतात। ही विमानं पाठवली असतात यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान यांनी। कशासाठी माहिती आहे? एका पक्षासाठी, राजकीय पक्ष नाही, एका उडणाऱ्या खऱ्या पक्षासाठी। त्या पक्षाचं नाव आहे तिलोर। हा एक पक्षी विकला जातो 20 लाख रुपयांना। पाकिस्तानची एक परंपरा, त्यामागे दडलं एक मोठं राजकीय कारण। हा पक्षी नक्की काय आहे? त्याची डिमांड एवढी काय आहे? जगभरातले मोठमोठे राजे महाराजे या पक्षाच्या मागे का पडलेत आणि पाकिस्तान या पक्षाला आड ठेवून नक्की कोणती बिर्याणी शिजवतोय, सगळं सांगतो, शेवटपर्यंत बघा। 26 डिसेंबरला यूएईचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाह्यान म्हणजेच MBZ पाकिस्तानमध्ये आले। तसं बघायला गेलं तर ऑफिशियल पेपर्सनुसार हा फक्त एका दिवसाचा राजनैतिक दौरा होता। दोन्ही देशांमध्ये व्यापार, ऊर्जा, संरक्षण, IT आणि खनिज क्षेत्रातील कोलॅबोरेशन यावर चर्चा झाली। पण या दौऱ्याचा खरा फोकस या मीटिंग्स नव्हत्याच, कारण MBZ पाकिस्तानमध्ये येण्याआधीच 12 कार्गो आणि प्रायव्हेट विमानांनी देशात प्रवेश केला होता। पण या दौऱ्याचा खरा फोकस या मीटिंग्स नव्हत्याच, कारण MBZ पाकिस्तानमध्ये येण्याआधीच 12 कार्गो आणि प्रायव्हेट विमानांनी देशात प्रवेश केला होता। आणि या विमानांमध्ये जे आलं होतं ते धक्कादायक होतं। या विमानांमध्ये लक्झरी ऑफ रोड SUV, मोबाईल शाही तंबू, कॅम्प सेटअप, प्रशिक्षित बाज आणि शिकारीसाठी लागणारी उपकरणं हे सगळं होतं। हे सगळं ऐकून तुम्हाला एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की यूएईचे अध्यक्ष इतक्या मोठ्या तयारीनिशी नक्की काय करायला आले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे तिलोर, म्हणजेच होवारा बस्टर्ड। हा एक स्थलांतरित पक्षी आहे जो हिवाळ्यात मध्य आशिया आणि आफ्रिकेमधनं पाकिस्तानच्या वाळवंटी भागात येतो। पण हा पक्षी काही त्याच्या सौंदर्यासाठी किंवा त्याच्या उडण्याच्या पद्धतीसाठी वगैरे फेमस नाहीये। तो फेमस आहे सेक्स पॉवरसाठी। अरब देशांमध्ये शेकडो वर्षांपासून तिलोरच्या मांसाला कामोत्तेजक मानलं जातं। पण बघा, वैज्ञानिकदृष्ट्या हे काही सिद्ध नाहीये। पण असं असूनही हा समज या देशांमध्ये आजही टिकून आहे। त्यामुळे दरवर्षी अरब देशांमधले शीख राजघराण्यातले सदस्य आणि श्रीमंत व्यक्ती पाकिस्तानमध्ये तिलोरची शिकार करायला येतात। तिलोरची शिकार हा अजून एक इंटरेस्टिंग विषय आहे। ही शिकार पारंपरिक पद्धतीत फारच वेगळ्या मार्गाने केली जाते। तो मार्ग म्हणजे बाज। बाज म्हणजे सुद्धा एक पक्षी। इंग्रजीत तो फाल्कन या नावाने ओळखला जातो। अरब लोक हे बाज पाळतात, त्यांना शिकारीचं खास ट्रेनिंग देतात आणि त्यांच्याकडून तिलोरची शिकार केली जाते। एका प्रशिक्षित बाजाला वाळवंटात सोडलं जातं। तिलोर शक्यतो जमिनीवर राहतो। सोडलेला बाज त्याच्या जवळ जातो, त्याला उडायला भाग पाडतो आणि तो थोडाफार उडायला लागला हवेत की तो बाज त्याच्यावर हल्ला करून तिलोरची मान पकडतो, त्याला चोच मारून जखमी करतो। नंतर पक्षी मारला जातो आणि शिजवून खाल्ला जातो। ही पद्धत अरब संस्कृतीत शौर्य, परंपरा आणि प्रतिष्ठेचं प्रतीक मानली जाते। पण या ठिकाणी एक वाद सुरू होतो। तिलोर आणि बाज या दोन्ही प्रजाती आजच्या घडीला धोक्यात आहेत। IUCNच्या मध्ये जगात फक्त 50,000 ते 1 लाख बाज उरलेत। तिलोरची संख्या सुद्धा झपाट्याने घटते। 27 वर्षांपूर्वी 1999 मध्ये केलेल्या एका सर्वेक्षणानुसार पाकिस्तानच्या पंजाब भागात फक्त 4,700 तिलोर उरले होते। असं असूनही दरवर्षी हजारो पक्ष्यांची शिकार होते। 2014 मध्ये सौदी राजपुत्राने 21 दिवसात 2100 पेक्षा जास्त तिलोर मारल्याचा त्याच्यावर आरोप आहे। 2015 मध्ये पाकिस्तानच्या हायकोर्टाने या शिकारीवर बंदी घातली जरूर होती, पण लगेच शाश्वत शिकार म्हणजेच सस्टेनेबल हंटिंग या नावाखाली विशेष लायसन्स अनेकांना पुन्हा दिले गेले। सस्टेनेबल हंटिंग म्हणजे निसर्गाचं नुकसान होणार नाही हे लक्षात घेऊन केलेली मर्यादित शिकार। सरकारने दर 10 दिवसात 100 पक्ष्यांची मर्यादा ठरवली, पण प्रत्यक्षात त्याचं पालन किती होतं हा मोठा प्रश्न आहे। धक्कादायक म्हणजे या विरोधात आवाज उठवणाऱ्या पत्रकारांची हत्या झाली। स्थानिक आदिवासी आणि शेतकऱ्यांना अटक झाली। केले गेलेले निषेध चिरडले गेले। पण मग प्रश्न उरतो की पाकिस्तान हे सगळं नक्की का करतोय? याचं उत्तर आहे सॉफ्ट पॉवर डिप्लोमसी। पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक आहे। कर्जाचा डोंगर, IMFचा दबाव, परकीय गुंतवणुकीची गरज, अशा परिस्थितीत सौदी अरेबिया आणि UAE सारखे देश पाकिस्तानसाठी लाईफलाईन्स आहेत। रेमिटन्स, तेल सवलती, गुंतवणूक हे सगळे या देशांसोबतच्या संबंधांवर अवलंबून आहे। त्यामुळे सरकारला हा सगळा प्रकार माहिती असूनही ती थांबवण्याची त्यांची राजकीय हिंमतच होत नाहीये, कारण एका अर्थाने त्यांचे हात दगडाखाली आहेत। या देशांना जर नाराज केलं तर नुकसान पाकिस्तानचं होणार, म्हणून संबंध चांगले राहावेत म्हणून शेखांचे हे लाड पुरवले जात आहेत। आणि म्हणूनच MBZचा पाकिस्तान दौरा फक्त एक राजकीय भेट नव्हती, तो एक आरसा होता ज्यात पैसा, सत्ता, परंपरा आणि पर्यावरण यांच्यातला संघर्ष स्पष्ट दिसतो। प्रश्न असा आहे की आर्थिक फायद्यासाठी निसर्गाचं बलिदान किती काळ स्वीकारलं जाणार आहे आणि या शिकारीची किंमत शेवटी कोण मोजणार आहे? शेख, सरकार की नष्ट होत चाललेली बायोडायव्हर्सिटी? तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका।